नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळचे वाजलेले 8:30. आज थोडं लेट झालं उठण्यासाठी, कारण आज आहे संडे आणि जिम नाही, त्यामुळे उशिरा उठलो. थोडा रेस्ट पाहिजे एक दिवस. आणि चला खाऊया आपले ड्रायफ्रूट्स आणि ब्रेकफास्ट. दाखवतो तुम्हाला ड्रायफ्रूट्समध्ये काय आहे. तसं डेट्स आणि कॅशू संपलेले आहेत, तरी बघूया काय आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये काय आहे तेही दाखवतो. आणि आज पण बाहेर जायचं आहे मला, थोडंसं वर्क रिलेटेड माझं काम आहे. काल तर आपण फिरायला गेलो, पण आज माझं काम आहे. काय काम आहे तेही दाखवतो तुम्हाला. जसं म्हटलं होतं तुम्हाला, कॅश्यू आणि डेट्स संपलेले आहेत, तर काय आहे, अंजीर, मनुके आणि आल्मंड्स आहेत थोडेसे. आणि काय बघतो तर आम्ही सकाळ सकाळी घरात बघा, माझ्या बहिणीने डोरेमॉन लावलेला आहे. कधी कधी लहानपणाहून माणसाने कार्टूनही बघितलं पाहिजे. बघा नाश्त्यामध्ये काय आहे, पोहे आणि दही. एकदम मस्त सकाळ सकाळी ब्रेकफास्टमध्ये मजा येऊन जाईल. आणि काय चालू आहे रोजच्या प्रमाणे, तारक मेहता. ना बघू शकता, मम्मीने सकाळ सकाळी गाडीचं कवर धुवून टाकलेलं आहे. आणि ते वाळवण्यासाठी मी वर आलेलो आहे. अजून पण माझं शावर राहिले आणि मला बाहेर जायचं आहे. मी जसं सांगितलं सुरुवातीला, तर पटकन हे कवर वाळू घालून शावरला जातो आणि निघतो. वाळ बघू शकताच मी केलेला इथं बांधण्यात आलेलं आहे पॅक. आणि हे फरशाही ठेवले आहे, कारण कवर पडू नये. आणि डिशमध्ये पण अडकलेला आहे, कारण डिश आपला वर्किंगमध्ये नाही आहे त्यामुळे. आणि चला पटकन शावर घेतो खाली जाऊन, कारण खूप लेट झालं आहे. फोनवर फोन येत आहेत मला. बघू शकता आपल्या दारात जी जांभळं आहे तिला आता फळं येण्यास सुरुवात झाली आहे. तर आता फुलं आले आहेत, ते बघा, बघू शकता. फुलं आले आहेत आणि आता पटकनच एक 15-20 दिवसात फळं येऊन जाईल तिला. आणि मस्त तुम्हाला दाखवतो जांभळीचे कसले भारी जांभळ असतात आपले. खूप लेट झालेलं आहे आणि पटकन गाडी उघडतो. गाडी पण उघडायला गेली यार लवकर. गाडी उघडलेली आहे, गाडी घेऊन चाललेलो आहे मी. कुठं चाललेलो आहे तुम्हाला दाखवतो पटकन. आधी माझा ट्रायपॉड बने माझ्याकडे, त्याचं पण दाखवतो मी तुम्हाला एखाद्या दिवशी. आता मला खूप जास्त लेट झालं आहे, एक ठिकाणी जायचं आहे. आणि कंटिन्यू कॉल येईल माझ्या मित्रांची. कुठं चाललं आहे काय ते तुम्हाला दाखवतो जर्नी. फायनली स्टार्ट केली, पण काय आहे, मी काल सांगितलं होतं की गाडी ना कोल्ड स्टार्ट ठेवावं लागते, त्यामुळे सध्या कोल्ड स्टार्ट ठेवली. आणि रेडी होऊन मतलब शावर्स बिवर सगळं घेतलेलं आहे. आणि निघालो आहे मी. माझ्या मित्रांचा कॉल आला आहे की मला ते वाट बघताय, तर पटकन जातो. त्याची रोडची अवस्था बघा. नगर परिषद लागलेली आहे, तरी पण नगर परिषदवाले रोड करत नाही आहे. काय सांगा मित्रांनो तुम्हाला, खूप दशा आहे. आणि त्यातली त्यात मोठी गाडी म्हणल्यावर खूपच त्रास. पावसाळ्यात तर इतका ना. चला मित्र वाट बघतात, पटकन त्यांच्याकडे जाऊया. हे 2 लोक उभे आहेत पुढं, यांच्यासाठी जेवढी धडपड चालू होती माझी. निघालो आहेत आपल्या जिकडे जायचं होतं आपल्याला वर्क रिलेटेड. तर हे 2 लोक होते ज्यांना उचलायचं होतं, बघू शकता तुम्ही. आणि तिकडंच चाललेलो आहे, 5-7 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तिकडं जाऊन दाखवतो तुम्हाला काय वर्क आहे माझं. मित्रांनो, आपल्याला इथून टर्न मारायचा आहे. एक गावाच्या साईडला जायचं आहे. पुढं आपण एक कमान बघत असाल, हे बघा मित्रांनो, इथं देवस्थान पण आहे. ते फार लिंबामुळे दिसणार नाही तुम्हाला, पण चला तुम्हाला साक्षात भेटवतो तिथं देवस्थान. बघू शकता तुम्ही रोडची काय अवस्था झाली आहे. इतकं खराब रोड तुम्ही वाटात बघितलेलेच असतील. एकदम डेंजरस रोड. आणि पोहोचलेलो आहेत आपण जवळजवळ, एक थोडक्यात राहिलेलं आहे थोडंसं. पोहोचलेलो आहेत आपण आपल्या डेस्टिनेशनवर. आणि बघू शकता त्या गावात जायचं होतं आपल्याला, आणि आज आलोय. आणि वर्क काय ते पुढं दाखवतोच तुम्हाला. आपलं काय काम होतं हे माणसाच्या हातात ट्रायपॉड बघून तुम्ही समजू शकता की ही जी मागं आहे ना महिंद्रा XV3 ओक्सो, तर आम्ही ह्या गाडीचा ना रिव्ह्यू करण्यासाठी आलो होतो. तर आपलं अजून एक चॅनल आहे मित्रांनो, सूरजगिरी क्रिएटर, जे की हिंदीमध्ये आहे. तर त्यावर तुम्ही गाडी रिलेटेड व्हिडिओ बघू शकता. तसं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. आवडलं तर त्या चॅनलला बी नक्की सबस्क्राईब करा, आणि या चॅनलला बी नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपल्याला गडबड आहे आणि निघतोय मी घराकडे पटकन. मित्रांनो, आपल्याला जाण्याचीही गडबड असते आणि येण्याचीही गडबड आहे. आणि मी व्हिडिओ शूट करायला गेलो जसं तुम्हाला सांगितलं, तर घरून मला काही ना काहीतरी काम आलंच, की घरच्यांनी मरण शिवाय दिले की कुठं गेला काय गेला लवकर घरी. तर त्यासाठी पटकन घरी जावं लागायला लागलंय. आणि काय सांगावं तुम्हाला, जाऊ द्या, त्रास आहे जीवनात माणसाच्या. चला पटकन घरी जाऊया आणि दाखवतो तुम्हाला काय काम आलंय माझ्या मागं. ते चाललेले आहेत मित्रांनो. आणि मला जे काम आलं आहे, म्हटलं माझ्या मम्मीचे थोडे अर्जंट कॉल आले मला. तर माझी मम्मी बी येते तिकडं उन्हातून, मला खूप शिवाय देते की मी टाईमवर आलो नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की मी कुठं गेलो, खडताळ रस्त्यात, तिथून येणं शक्य नव्हतं. आणि आधी मला सांगितलं नव्हतं मम्मीनी की तिला काही काम आहे म्हणून, त्यामुळे. नाही तर मित्रांनो, मी घरी गेलो असतो, तिला पिक केलं असतं आणि 2 व्हीलर किंवा दुसऱ्या याच्या रस्त्यावर सोडलं असतं. कारण उन्हाळा खूप भयंकर आहे मित्रांनो. तुम्ही उन्हाळ्यात खूप पाणी पित राहा,
आणि हेल्दी राहा मित्रांनो. तर चला मम्मीला सोडतो मी, कुठं जायचं आहे तिला, आणि घरी जातो. मग लंच पण राहिला आहे, लंच पण करायचं आहे. दाखवतो तुम्हाला आज काय लंचमध्ये. प्रॉब्लेम काय झाला, आमच्या घरी एक स्कूटी पण आहे, अजून एक व्हेकल, पण ते माझ्या मम्मीला येत नाही. त्यामुळे ती आडत होती की मला गाडी शिकवा, मी माझी जाईन असं तसं, कारण हे उन्हात चालावं लागलं ना, आणि खूप भयंकर गरमी पडलेली जसे मी सांगितले. तर पटकन पोहोचूया. मम्मीला हे अभिनव स्कूलमध्ये काम आहे. आणि काय काम आहे तर मम्मी माझी शिक्षक आहे मित्रांनो, तिच्या बदलीचं काम आहे, तेच करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. काम झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. प्रिंट काढण्यासाठी मी आलो. माझ्या मम्मीचं शाळेविषयी काहीतरी आहे, तर मी इथं आलो होतो. पण ते मालक काय झालं ना, त्यांचा जार संपला, तर त्यांनी मला गाडी मागितली की ते जार घेऊन यायचं. ते मित्रच आहे आपला, तर त्याला म्हटलं जा पटकन जार घेऊन ये आणि मला प्रिंट दे. तर जार आणायला गेला आहे. प्रिंट तशी काढलेली आहे मित्रांनो, पण प्रिंट काय आहे ना, प्रायव्हसी जपण्यासाठी मी तुम्हाला दाखवत नाही, वरून दाखवतो. प्रिंट काढलेली आहे आणि निघतोय पुन्हा काम. मम्मीकडे कॉल येतच आहे मम्मीचा. मित्रांनो, कार्यक्रम संपायला अजून अर्धा घंटा आहे. तर काय आहे ना, मी गाडी आहे ना पूर्ण माझी टाटा नेक्सॉन दिसते ना तुम्हाला, तर ती मी पूर्ण उन्हात लावलेली आहे. आणि मम्मी म्हणते ती घरी लावा, आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी तुम्हाला कॉल करेन, तेव्हा मी तिला स्कूटीवर किंवा दुसऱ्या गाडीवर नेले तर टू व्हीलरवर. तर गाडी घरी लावू मित्रांनो, आणि लंच होईल तोपर्यंत बघू. लंच आता त्याचं काहीतरी काम आहे ते करावं लागणार. आता पूर्ण दिवस रेस्ट नाहीच आहे रविवारचा असून, तर पूर्ण रुटीन बिझी आहे. तर चला बघूया पुढं काय होतं, तुम्हाला कळवतो ब्लॉगमध्ये. नो, इतकी गरमी पडलेली ना, फेब्रुवारीचाच महिना आहे आणि मार्च मे पर्यंत तर काय हाल होईल. चक्क आमचा AC 4-5 फॅन स्पीडवर आहे आणि एकदम लोवर आहे 16 डिग्रीवर. तरी पण भाई इतकी गरमी आहे ना, बास संपलं. त्या माणसाला लग्नाला जायचं आहे आणि तो ना पाणी सुद्धा पिऊन नाही सुका, आणि पळतीवरच आहे सारखा. 2 घोट पाणी पिलोय आता, सकाळपासून पळतीवर आहे. तुम्ही बघितलं, शूटला गेलो मी, आणि आता पुन्हा बाहेर जायचंय, मम्मीला आणायला जायचंय. अजून लंच राहायला 1 वाजून गेले. मी 11-12 वाजता जेवतो. पण काय, एक गाडीशी इंट्रोड्यूस करतो जी मी ओन करतोय. होंडा ॲक्टिवा 6G जी आत्ता आम्ही म्हणजे 1 महिना बी नाही झालं बाय करून, एक 20-25 दिवस झाले असतील मित्रांनो. आणि गेट किती उघडलं हे हुशार माणसाने, गाडी पण निघणार नाही त्यातून एवढी. आणि चला जातो, त्याचं काहीतरी काम आहे. काय काम आहे दाखवतो मित्रांनो. मी चाललो होतो माझ्या मामाच्या मुलाचं काम करायला, पण काय झालं ना, मम्मीचा कॉल आला मध्येच की मला न्यायला आहे, मला न्यायला आहे. आत्ताच आम्ही 10 मिनिटापूर्वी गाडी लावली मोठी, आणि आता स्कूटीवर तिला न्यायला चाललो आहे. त्याला तिला पटकन आणतो जाऊन. मम्मीला घरी सोडलेलं आहे, आणि आता ह्या माणसाचं काहीतरी काम आहे, तेही काम आता बघतो जाऊन करतो. कंटिन्यू पळतीवर आहे मित्रांनो. लंच आता याच्यानंतर. ठीक डे मित्रांनो. फळं घेऊन आलो, दूध घेऊन आलो, आणि त्या मित्रालाही सोडून आलो त्याच्या घरापर्यंत. आणि काय सांगा तुम्हाला, आज बिझी रुटीन आहे डेली. 2:30 वाजलेले आहेत आणि अजून पण लंच राहिला आहे माझा. आता पटकन लंच करतो. काय लंचमध्ये दाखवतो तुम्हाला काय काय. बघू शकता लंचमध्ये काय आहे, आणि किती वाजलेत लंचला. 3 वाजलेले आहेत तब्बल मित्रांनो. तुम्ही घड्याळमध्ये बघत असताल 3 वाजलेले आहेत तब्बल. आणि आजही तितकाच वेळ झाला आहे लंचमध्ये. आणि लंचमध्ये काय आहे, चपाती, भाजी आणि दही, आणि सकाळचे पोहे आहेत ते. आणि आम्ही काय बघतोय आज, पण तारक मेहता का उलटा चष्मा बघतोय. तर करूया लंच, आणि भेटतो मी तुम्हाला लंच झाल्यानंतर. बघू शकता दुपारी काहीतरी प्यायचं होतं म्हणून मी कोल्ड कॉफी बनवली. थोडी मी पिलो आणि थोडी बहिणीला दिलेली आहे. तर खूप हेक्टिक डे होता आजचा. तुम्ही पूर्ण व्लॉग उद्या बघाल. तर पितोय कॉफी आणि भेटतो तुम्हाला कॉफी पिल्यानंतर. आमच्या मम्मीने काय केलं ना, आज खूप जास्त कपडे धुतल्यामुळं, रोज तर माझी बहीण काढत असते कपडे, पण आज मला पण काढावं लागायला लागले आहेत, कारण खूप जास्त कपडे झाले आहेत. तिला थोडीशी मदत व्हावी म्हणून मी पण कपडे काढायला लावलो आहे. आणि सकाळी जसं आपलं कवर टाकलं होतं ना आपण, ते कवर पण मी खाली काढतोय आता. तशी लिटल भूक लागली होती म्हणून. इव्हिनिंग स्नॅकमध्ये काय आहे ते द्राक्षे, थोडेसे द्राक्षे खाऊ आणि जाऊया फिरायला. तुम्हाला दाखवतो ग्राउंडवर जाऊन. मी जे रोज वॉकिंग करतो, थोडे हेल्थसाठी चांगले असते, तुम्हीही करा मित्रांनो.